शेतकरी मित्र हो नमस्कार. वार आहे रविवार, तारीख आहे 16 ऑगस्ट. वार आहे सोमवार, तारीख आहे 17 ऑगस्ट. या 2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. शेतकरी मित्रांनो, आपण जर रविवारी बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. आपण जर नागपूर परिसर बघितला, इथे आपण बघू शकता नागपूर परिसर, उमरेड, नागपूर या भागांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. संध्याकाळी 5च्या आसपास इथे जर आपण बघितलं तर या भागांमध्ये पूर्णपणे रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर नागपूर, उमरेड, भंडारामध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस हा होणार आहे संध्याकाळी. आणि हा जो पाऊस असणार आहे दुपारपासूनच म्हणजे दुपारनंतरच या भागांमध्ये मोठा वातावरणामध्ये बदल होऊन जोरदार स्वरूपाचा पाऊस हा रविवारी 16 ऑगस्टला होणार आहे. त्याचबरोबर तुमसरमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर आपण जर गोंदिया परिसर बघितला, आमगाव परिसर बघितला तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. अरमोरीमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. गडचिरोली, धानोरा या भागात देखील चांगल्या पद्धतीचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर चिमूर परिसर बघितला तर चिमूर परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर वरारा, हिंगणघाट, वर्धा या भागात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. पुलगाव, आर्वी, त्याचबरोबर तेलगाव या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर आपण जर अमरावती परिसर बघितला तर अमरावतीमध्ये देखील रात्री जर आपण 6च्या पुढे बघितलं तर 6च्या पुढे म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस हा अमरावती आणि अमरावतीच्या आसपासचे जे छोटी छोटी गावं आहेत त्या भागात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस हा रविवारी 16 ऑगस्टला होणार आहे. त्याचबरोबर अचलपूर, अंजनगाव, अकोट, त्याचबरोबर आपण जर धरणी हा परिसर बघितला तर येथे देखील चांगल्या प्रमाणात पाऊस असणार आहे. अकोल्यामध्ये, परतूरमध्ये, त्याचबरोबर मालेगावमध्ये, अकोल्यामध्ये आपण जर बघितलं तर रात्री 10च्या आसपास थोड्याफार प्रमाणात पाऊस असणार आहे. बाकी परतूर, मालेगाव, वाशिम हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर मालेगाव, वाशिम, शेवगाव, हिंगोली, त्याचबरोबर जिंतूर, परतूर, लोणार, त्याचबरोबर चिखली, जाफराबाद, बुलढाणा, भोकरदन, जालना, अंबड हा संपूर्ण परिसर बघितला तर या भागात आपल्याला रविवारी फक्त काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, खिर्डी, गंगापूर, वैजापूर, कारेगाव, येवला, मनमाड, नांदगाव, मालेगाव, चाळीसगाव, पारोला, धुळे, अंबळनेर, त्याचबरोबर साक्री, पिंपळनेर, नामपूर, सटाणा, चांदवड, निफाड, सिन्नर, संगमनेर, अकोले हे संपूर्ण परिसर बघितले तर या भागात आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण आणि वादळी वातावरण दिसत आहे. पण कुठलाही पाऊस आपल्याला जास्त काही इथे दिसत नाही आहे. दिंडोरी, नाशिकमध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. बाकी पेठ, त्र्यंबकेश्वर येथे बघितलं तर इथे थोड्याफार प्रमाणात पाऊस हा होऊ शकतो. त्याचबरोबर घोटी, शहापूर, वडा, वसई, विरार, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, कुळगाव, बदलापूर हा देखील आपण परिसर बघितला तर रविवारी आपल्याला या भागात देखील रिमझिम पाऊस हा दिसत आहे. जास्त पण काय पाऊस या भागामध्ये नाही आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. कर्जत, लोणावळा, लवसा, त्याचबरोबर माणगाव, महाड, मंडणगड, हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा, अलिबाग, त्याचबरोबर दापोली, दाभोल, जयगड, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, महाबळेश्वर, वाई, त्याचबरोबर लांजा, राजपूर, विजयदुर्ग, कणकवली, मालवण, सावंतवाडी, घरगोटी हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. तर हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, हा आपण रविवारी 16 ऑगस्टचा हवामानाचा अंदाज सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपण जर सोमवारी 17 ऑगस्टला बघितलं तर आपल्याला राजपूर, लांजा, विजयदुर्ग, देवगड, कणकवली, मालवण या भागात देखील रिमझिम पाऊस हा दिसत आहे. बाकी आपण जर महाबळेश्वर हा परिसर बघितला तर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. खेडमध्ये, चिपळूणमध्ये, दाभोलमध्ये, दापोलीमध्ये, मंडणगडमध्ये, त्याचबरोबर हरिहरेश्वर, माणगाव, महाड,
लवसाय हा जर परिसर बघितला तर या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर मुरुड, जंजिरा, नागठाणे, अलिबाग, पेण, त्याचबरोबर नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कुळगाव, बदलापूर, कर्जत, लोणावळा, शहापूर, घोटी, खंडाळा, त्र्यंबकेश्वर, वडा, भुईसर, वसई, विरार, त्याचबरोबर पेठ, वापी, वलसाड, त्याचबरोबर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरणासह थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा दिसत आहे. बाकी नाशिक परिसर जर आपण बघितला तर नाशिक परिसरामध्ये फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. निफाड, चांदवड, मनमाड, सटाणा, नामपूर, त्याचबरोबर मालेगाव, पिंपळनेर, साक्री हा संपूर्ण परिसर बघितला, नंदुरबार, तर या भागात देखील आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही. खूप शेतकऱ्यांना पावसाची खूप गरज आहे. खूप शेतकरी पावसाची वाट पाहून आहेत. पण शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण पाहतोय की कोणकोणत्या भागामध्ये पावसाचं वातावरण असणार आहे आणि पाऊस हा पडणार आहे. आपण जर अंबळनेर, त्याचबरोबर धुळे, पारोला, धरणगाव, चापोडा, बलवाडी, त्याचबरोबर इथे जर येवल, जळगाव, भुसावळ, जामनेर, शेवगाव, पाचोरा, बोदवड, मलकापूर, बुलढाणा, जळगाव, बुऱ्हाणपूर, नेपनगर, रावेर, त्याचबरोबर खामगाव, अकोला, पाटी, परतूर, त्याचबरोबर अंजनगाव, अचलपूर हा परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला जास्त काही पाऊस दिसत नाही आहे. फक्त इथे जर आपण अचलपूर, अंजनगाव परिसर बघितला, अकोट बघितलं, त्याचबरोबर जळगाव, जामण बघितलं तर या भागात चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. भुसावळ, जळगाव, जामनेर, बोदवड, मलकापूर, त्याचबरोबर नंदुरा, खामगाव हा जर परिसर बघितला तर संध्याकाळी 5च्या आसपास या भागात देखील वातावरणामध्ये बदल होऊन चांगल्या प्रमाणात पाऊस हा होणार आहे. बाकी आपण जर आर्वी, वर्धा, हिंगणघाट, चिमूर, उमरेड हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. त्याचबरोबर तुमसर, गोंदिया, भंडारा, साकोली, देवरी या भागात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. गडचिरोली परिसर जर बघितला तर गडचिरोली परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. जास्त काही पाऊस गडचिरोलीमध्ये देखील नाही. चंद्रपूरमध्ये देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर खाली उदगीर, लातूर हा परिसर बघितला, अहमदपूर, तर या भागात आपल्याला काही प्रमाणात पाऊस होणार आहे 3च्या आसपास. अहमदपूर, उदगीर, लातूर, परळी, माजलगाव, त्याचबरोबर केज या परिसरामध्ये म्हणजे जास्त पाऊस नाही आहे, पण रिमझिम पाऊस त्या भागात असणार आहे. बाकी सोलापूर, अक्कलकोट, नलदुर्ग, त्याचबरोबर इकडे पंढरपूर, सांगोला या भागात देखील रिमझिम पाऊस हा सोमवारी 17 ऑगस्टला असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.